ओके तर मित्रांनो व्लॉग इकडून स्टार्ट करतोय आपण। रात्रीचे वाजले आहेत 9 आणि जस्ट आता निघतोय आम्ही। स्नेहा बसली आहे पाठी, गल्लीतून चाललोय आता, आपल्या गल्लीतून बाहेर निघतोय। तर ओके मित्रांनो बघू शकता घाटकोपरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे आपण। जस्ट निघालो, राईडला सुरू केलं आणि पूर्ण ओला झालो इकडे। तर 2 बॅगा घेतल्या आहेत आजच्या। तर आजच्या राईडबद्दल सांगूया। तर गावी चाललो आहे मी, तर इकडे समोर एक बॅग ठेवली आणि एक पाठी बंजी रोपनी बॅग बांधली आहे आणि पाठी बघू शकता स्नेहा बसली आहे। आरशामध्ये दिसते की नाही माहीत नाही। तर चला आजच्या राईडला सुरू करूया। दाखवतो तुम्हाला नाईट राईड साताऱ्याची म्हणजे माझ्या गावाला जायचं रोड। मुंबई पुणे एक्सप्रेस पकडून जाऊया आणि ट्रॅफिक उघडते की नाही। हा एवढा मोठा सिग्नल आहे ना, पूर्ण भिजवलं आम्हाला या सिग्नलने। चला निघूया। परत एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, या व्हिडिओमध्ये माझी पूर्ण फॅमिली बघायला भेटेल तुम्हाला। तर आता मी चाललो आहे भाद्याला। ओके तर गोप्रो बंद झालेला, आता परत मी सेटअप केला आहे। बॅटरी काढून लावली परत। कायच्या यायला नसते एक डिजिटल इक्विपमेंटचे नखरे आहेत ना। एक गोव्याचा व्हिडिओ फक्त बनवला ह्याच्यामध्ये मी, या गोप्रोमध्ये। त्यानंतर कधी वापरलाच नाही। त्यानंतर जेव्हा पण वापरू बॅटरीचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम। ही लोक साले एक फिक्स प्रोडक्ट बनवतच नाहीत जो वर्षानुवर्ष चालेल, त्याची बॅटरी टिकेल। कमवायला बघतात कस्टमरकडून। दर 2 वर्षाला गोप्रोची बॅटरी विकत घ्यावी लागणार तुम्हाला जर तुम्ही गोप्रोचं कोणतंही सामान परचेस करताय तर, कारण त्यांची बॅटरी ड्रेनच होत राहते कंटिन्यू। आता बघा आता चालतोय गोप्रो, तर थोड्या वेळानंतर परत मी चालू करेल, बंद पडेल। वाशीला पोचले आपण। हा वाशीचा नवीन ब्रिज आहे। वाशीचा नवीन ब्रिज हा, त्या साईडचा जुना ब्रिज, हा नवीन ब्रिज। सुंदर रोड आहे हा पण, आत्ता जस्ट नवीन झाला आहे। चला आता हा वाशीचा टोल क्रॉस करूया मग आपला। ओके मित्रांनो तर वाशी टोल क्रॉस झालेला आहे आपला। गृहप्रवेशासाठी चाललो आहे आपण आज। ओके माईक बरोबर आहे, एकदा चेक करत होतो सगळं बरोबर आहे ना सेटअप। काय माईकचा सेटअप सारखा गोप्रोचा हालत राहतो, त्यामुळे चेक करावा लागतो सारखा। चला आज तर काय बोलायचं, हायवे आज तर रात्रभर आता चालूया। म्हणजे काहीतरी 9 वाजता आपण चालू केली राईड ही। बघूया आता गावी किती वाजता पोचतोय। ऑलरेडी दादा, वहिनी, आई वडील, माहिषा हे गावीच आहेत 2 दिवसापासून। तर मी जाऊन त्यांना सरप्राईज देणार आहे। बघूया आता मी सरप्राईज रेकॉर्ड करतो त्यांना मी सांगितलं नाही की मी गावी येतोय करून। सुंबडीमध्ये आम्ही दोघंच चाललो आता गावी। तर ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडून जाणार आम्ही। 70-80 जास्त नाही स्पीड वाढवणार। बघूया मोकळा रोड आला तर पळूया गाडी, अजून काय। चला दाखवतो तुम्हाला ही जर्नी माझी। मोटो ब्लॉग खूप दिवसानंतर टाकतोय मी। खूप जण मोटो ब्लॉगमुळे जुडलेली माझ्याबरोबर, आता परत त्यांना बघायला भेटेल। ओके मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा व्ह्यू आला की समजून जा कळंबोली आलं। तर समोर एक्सप्रेस हायवे, अलाउड नाही आहे इकडे बाईक। चला आपण घेऊया लेफ्ट आणि जाऊया खालून। तर 9 वाजता आम्ही निघालेलो, आता 45 मिनिट झाले। 45 मिनिटात आलो इथपर्यंत। चला पुढे आता गोप्रो ऑन करतो मी। ओके मित्रांनो जर तुम्ही साताऱ्याला जुना
एक्सप्रेस हायवे पकडून जात आहे. तर हा बघा, हा राईड घ्यायचा आहे तुम्हाला. हा वाला नेहमी मी त्या कोपऱ्यातून घेतो, पण आज या इथून घेतो आहे राईड. बघा, हा राईट घेऊन हा उरणवरून जातो रस्ता, अजून थोडासा राईट, आणि हा सातारा आपला मुंबई सातारा एक्सप्रेस हायवे. चला, लहानपण गेलं या रोडवर आपलं. जाऊया. आधी तर नुसता मॅप लावून शोधत जावं लागायचं मला बाईकवर. आता बायहार्ट झालं आहे ना पूर्ण. तर मला असं वाटतं आपला जो एक्सप्रेस हायवे आपला बाईकवाल्यांना घेताना आहेत, हा रोड असा फिरून जावा लागतो एवढा. तर जे 300 cc बाईक्स आहेत त्याच्यावरती अशा सगळ्या बाईक्सना अलाउड करायला पाहिजे. ज्या हाय CC बाईक्स आहेत तीन, तर टोल घेतला तरी चालेल 300 cc वरती बाईक्सना. फक्त चालू करा यार, काय मस्त निघू आपण. रूल फॉलो करणार, लेफ्टनेच चालायचं एकदम. तर आपण आरामशीर चाललो आहे. आता एक स्टॉप घेतो थोड्या वेळात, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि बाकी तर काय तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो. आपली ॲडमची लाईट बघू शकता, एवढी नाही आहे, मतलब आहे, अंधारात चांगला प्रकाश देते. हा ब्लॉग रँडम असाच ब्लॉग बनवतो आहे, मोठो ब्लॉग. खूप दिवस झालं मी चॅनलवर काहीच टाकलं नाही मोठो ब्लॉगसारखं. खूप सारे जण मोटो ब्लॉगसाठी पण माझा चॅनल फॉलो करतात, त्यामुळे आपण आज मोटो ब्लॉग करतो आहे. मजा येते, वेगळी मजा आहे बाईक राईडमध्ये. कारमध्ये तर मजाच आहे, बाईक राईडमध्ये वेगळी मजा आहे. हिंमत पाहिजे बाईक राईड करायला लांब लांब, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. खाण्याचं काम नाही. ही पण गोष्ट आहे, कोणी सांगितलं तुला करायला, मला आवडतं बाबा करणं. ज्याची त्याची इच्छा. तर मित्रांनो, हा बघू शकता, हा राईट आपला कोकणवाला रोड, मुंबई गोवा. इकडून राईट घेतलं तर सरळ आपल्याला मुंबई पुणे सातारा रोड. चला, आपल्याला जायचं आहे सरळ एकदम सरळ. तर आज 60 70 80च्या वर तर आज गेलोच नाही. जरा चांगला रोड येऊ द्या, त्यानंतर जरा गाडी मग मी पळवेल, तेव्हापर्यंत आरामशीर जाऊया. अजून काय, गाड्या खूप आहेत आज रोडवर, काय माहिती 9:30-10 वाजलेत तरी. आय थिंक रात्रीच्या गाड्या नसतात इकडे. मध्ये असे खराब रोड येत आहेत अचानकमध्ये. रात्रीचा हाच प्रॉब्लेम आहे जरा चालवायचं म्हणलं की. आपलं आय थिंक 200 किलोमीटर उरला असेल अजून गाव. एक दिवशी स्नेहा बँगलोरला पण जायचं आहे बाईकवरून, 947 किलोमीटर बघ. चला इकडे पण ट्रॅफिक लागलं आहे हलकं सारं. ॲक्च्युली स्पीड ब्रेकरमुळे ट्रॅफिक आहेत मला असं वाटतं. वेलफेअर बघा, वाव, घरच आहे अख्खं घर. आपली फेवरेट गाडी वेलफेअर. बनवण्याने पण एकदम पेवानी बनवली गाडी, डिझाईन. क्या बोल रहा है? चलता फिरता, हा घर. डॉमिनारची लाईट दाखवतो मी, एक मिनिट. डॉमिनारची लाईट दाखवतो तुम्हाला. आहे बघा, हे डॉमिनारची लाईट बघू शकता तुम्ही. हा प्रकाश आहे, हा डिपर आहे, हा अपर आहे, बघू शकता. अजून डोळ्यांनी असा बघून तर रस्ता दिसतोय एवढ्या लाईटने. बाकी काय, चला जाऊया. रात्रीचे आता 10 वाजलेत. आता कुठेतरी एक स्टॉप घेऊया खाण्यासाठी. लेट्स गो मित्रांनो, चला. बघू शकता या हॉटेलमध्ये थांबलेलो, एक राईस खाल्ली. आता तर जाऊया पुढे. सुंदर होतं जेवण. मित्रांनो बघू शकता या हॉटेलमध्ये थांबलेलो आम्ही. काय नाव आहे, शालीमार दरबार. एक मस्त जेवलो इकडे. आता निघतोय पुढे. 160 किलोमीटर बाकी आहेत आपले. निघूया आता. या रोडवरूनच जायचं आहे आपल्याला. चला, गणपती बाप्पा मोरया.
याद रख. चला 160 किलोमीटर बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनसाठी, म्हणजे आपलं गाव. जाऊया आरामशीर. रात्रीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, मस्त दिसतंय समोर. मी येताना आपली विंडशील्ड पुसलेली मस्त, त्यामुळे एकदम क्लिअर व्ह्यू येतोय. रात्रीचं जास्त पळवत नाही मी गाडी, आरामशीरच नेतोय. एकदम हलकी थंडी आहे. टेम्परेचर आय थिंक असेल 25. एकदम हलकी थंडी आहे, म्हणजे जॅकेट बिकेट सगळं घालून सुद्धा. ये लगा ना स्नेहा, ये खाली चिपका चिपका. बस. ये देख गावरान तड़का, इधर भी होटल है. चांगले चांगले हॉटेल. आम्ही अशा हॉटेलमध्ये थांबलेलो ना, पूर्ण अर्धा पाऊण तास गेला आमचा, 1 तास अराउंड. आम्ही ऑर्डर व्हेज केलेलं, त्यांनी चिकन राईस आणून दिला आम्हाला. आम्ही बोललो भाई आम्ही व्हेज खातो. त्याची चुकी होती म्हणजे. तर थोडा अजून अर्धा तास थांबून मग त्यांनी आमचा राईस आणला, पटापट खाल्ला आणि निघालो. होतं चांगलं होतं जेवण. थांबू शकता तुम्ही त्या हॉटेलमध्ये. ॲक्च्युली नॉनव्हेज खूप टेस्टी असेल, कारण सगळे नॉनव्हेजच ऑर्डर करत होते आजूबाजूचे टेबलवाले, आणि हॉटेल पण आय थिंक मॉमेडीनच होतं ते. चला उद्याची सुट्टीची सोय झाली आपली. आता जाऊया आता आरामशीर. तर टँक फुल तर मी करून ठेवलेला सकाळीच, आणि आता निघालो. तर रात्रीचे आय थिंक आता 11 वाजलेत, 11 साडे 11 झालेत. आपल्याला अजून 3 तास दाखवत आहेत पोचायला. अजून लोणावळा पण नाही पोचलो आपण. तर बघूया, कंटिन्यू तर नाही चालवणार, अजून एक ब्रेक घेऊन मग पोचूया गावी. त्याच्या अगोदर जेव्हा पण मी गावी जायचो ना, कंटिन्यू राईड करायचो, कंटिन्यू नॉनस्टॉप. घरातून निघालो डायरेक्ट गावी थांबायचो. आता काय जेवलो नव्हतो, त्यामुळे थोडंसं खाऊन घेतलं. डोकं चालत नाही ना पोट खाली असेल तर. चला बघत राहा. हा रोड मस्त रोड आहे आपला, जुना एक्सप्रेस हायवे. जुना एक्सप्रेस हायवे येताना एक शेडूंग नाका, टोल नाका एक येतो. त्यानंतर बघूया आता, जर तुम्ही एक्सप्रेस हायवेने आता अराऊंड 440 रुपये टोल जातो तुमचा. या रोडने अराऊंड 200-250 टोल जातो. चला थोड्या वेळानंतर आता ब्लॉक करूया. इकडे हायवेवर स्पीड ब्रेकर बनवून ठेवले, त्यामुळे थोडीशी स्पीड आपण पकडू नाही शकत. आणि बाकी काय, चला दाखवतो पुढचा रस्ता. खोपोलीला पोचलो आपण, खोपोली क्रॉस करतोय आता. चला तर रात्र असल्यामुळे रोड मस्त असा मोकळा भेटला आहे आपल्याला, तर त्याचाच फायदा घेऊन पटापट राईड करूया परत. तर या समोरच्या गाडीवर काय म्हणलेली आहे वाचून दाखवतो मी, दिसत नसेल अंधारात, आता दिसते. परत एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ, याच वाक्याने आमची जिंदगी बर्बाद केली. काय लिहिलंय, स्पीड ब्रेकर
सिटीच्या आतमध्ये थोडे असेच प्रॉब्लेम आहेत स्पीड ब्रेकर. चला आता घाट चालू होईल खोपोलीचा पुढे. खोपोलीचा हा घाट बघू शकता तुम्ही सुरू झालेला आहे. लोणावळा इकडून 12 किलोमीटर आहे फक्त. तर हा 2 लेन घाट आहे. समोरून पण गाड्या येतात तिकडून आय थिंक. हां समोरून पण येतात गाड्या. बघा चला नाही येत आय थिंक. हा 1 लेनच रोड आहे. हां 1 लेन रोड आहे. समोरून नाही आहे तिकडून गाड्या. त्या साईडने उतरायचं आहे. अरे 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 इकडे येऊ पण नको मित्रा. तर खूप असा डेंजरस घाट आहे. आपण सांभाळून चालवा जो पण नवीन रायडर आहे. गाड्या बघा हे टॅक्सीवाले बघा कसे एकदम न बघता चालत आहेत असे चालवत आहेत गाड्या. CNG गाड्या काय धपाधप पळवा घाटावर असं वालं सीन आहे. आपली ॲडम तर मस्त चालते टचवूड. ॲडमला खूप दिवसानंतर राईडवर काढले आता मी. डायरेक्ट लास्ट काय कोणती राईड केलेली आय थिंक एक लॉंग राईड केलेली मी. बघा हा सर्वात डेंजरस टर्न आहे या घाटचा. पहिल्या नाही तर दुसऱ्या घेरवरच गाडी घ्या वरती. इकडून अलाउड आहे आय थिंक. हे बघा इकडून येत आहेत. हां ओके. तर आज थोडंसं मी डिफरंट ठेवलं आहे. हवा आहे ना जास्त ठेवली आहे टायरमध्ये 1-1 पॉईंट दोन्ही. कारण गाडीवर वजन जास्त आहे त्यामुळे. तर चालवताना मला पिकअप तर मस्त वाटतं आहे आणि सस्पेन्शनचं पण चांगलं फील येतं आहे. तर बघा ट्राय करा तुम्ही पण एकदा. कधी राईडवर जाताना 1-1 पॉईंट जास्त ठेवा हवा मागच्या पुढच्या टायरमध्ये. पुढे 29 आणि पाठी 33. चला आता जाऊया. या साईडने आय थिंक अलाउड नाही तरी या गाड्या येत आहेत. बघूया आता. त्या साईडने उतरायचं रोड आहे. रात्रीच्या घाटातून बाईकने जाणं म्हणजे थोडं रिस्की काम आहे. बट रिस्की कामं तर आवडतात आपल्याला. तर इकडे पुढे एक रोड येतो. सगळ्यांना कन्फ्युजन आहे त्या रोडमध्ये की कसं म्हणजे वरती जायचं आहे खालती जायचं. ते आज कन्फ्युजन मी जरा दूर करेल. पडूया. शिंगरोबा मंदिर बघू शकता मित्रांनो. शिंगरोबा यांनी या घाटाचा शोध लावला म्हणजे हा रस्ता. त्यामुळे यांचं मंदिर आहे इकडे. हे मी नेहमी सांगतो. आणि हा पण बघा हा पण डेंजरस. इकडे खाली गाड्या जातात लेफ्ट साईडला. चला हा घाट आता संपत आला. तुम्हाला मी ॲक्च्युअल आता हे बघा अशा गाड्या इकडून खाली जातात. व्हाईट लाईन पकडून चलत राहायचं बिंदास गाड्या रोडच्या मधून. रात्रीच्या टायमाला खासकर रात्रीच्या टायमाला रोडच्या मधूनच चला व्हाईट लाईन पकडून. अजून काय हे बघा हावाला रोड खूप जण कन्फ्यूज होतात इकडून. तर तुम्ही वरतून पण जाऊ शकता. दाखवतो मी तुम्हाला इकडे. हे बघा इकडे असा प्रवेश बंद लिहिला आहे. बट हा रोड तुम्हाला मी दाखवतो. बस आता हा बसवाला पण मला वाटतं हे झाला चुकला. सगळेजण इकडे थांबतात आणि हे होतात की कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा एक्सप्रेस हायवे हा सरळ आणि हा इकडून ही बस बघा जिकडे आहे तिकडून आपण जुन्या रोडने जाऊ शकतो. तर मी एक्सप्रेस हायवेने जातो आहे. एक्सप्रेस हायवे थोड्या अंतरासाठी अलाउड आहे बाईकसाठी. तर पटापट मी पोचेल त्यामुळे मी हा एक्सप्रेस हायवे घेतो.
तर एक्सप्रेस हायवेवर यार ट्रॅफिक असेल मला असं वाटतं. नाही, इकडेच एवढी ट्रॅफिक आहे, पुढे नसणार. तर चला एक्सप्रेसला आलो आहे आता आपण. या थोड्या डिस्टन्ससाठी बाईक अलाउड आहे. लोणावळ्याचा राईट येईल, तिकडून आपण मग जाऊया. बंद आहे हो. इकडे बघू शकता तुम्ही, ट्रकवाल्यांना कसा गॅपमधून काढावं लागतं एकदम. अलाउड है. चलो, पहले टाइम नहीं आ रहा हूँ मैं. इकडे बघा कशी आग लागली इकडे सायलेन्सर मध्ये. बापरे, ब्लास्ट होईल. चला 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 पटापट. तर बघू शकता त्या घाटामध्ये एवढी ट्रॅफिक होती फक्त एका ट्रकामुळे. एक ट्रक बंद पडला तर पूर्ण जाम होतो घाट. आता इकडे पण काहीतरी असंच असणार. लवकरात लवकर हा रोड सोडावा द्यायला लागेल मला. बोगदा गेला. तुम्हाला मस्त मी एक दाखवणार होतो पण मी बघितलंच नाही. रेकॉर्डिंग बंद झाली आहे. काय माहिती आहे गोप्रोला काय झालं सारखी रेकॉर्डिंग बंद होत राहते. चला जाऊया आरामशीर. जस्ट आता बोगदा गेलेला आपला खंडाळाचा. एवढा सुंदर होता ना. मी रिफ्लेक्टरवर अशी लाईट मारत, रिफ्लेक्टर असे चमकत होते मस्त. हा एक्सप्रेस हायवे सोडून आपण इकडून खाली जातो. इकडून परत आपला बाईकसाठी रूट जो आहे तो. इकडून पुढे बाईकसाठी रूट अलाउड नाही. हा मधला पॅच तुम्ही यूज करू शकता जो मी दाखवला. थोडी ट्रॅफिक असते तर आता काय बोलणार. चला जाऊया फटफट. परत कधी नाही जाणार त्या रोडवर मी आता. मोठी गाडी असली असती ना, निघता निघता नाकीनं आले असते. बघा या रस्त्याने आलो असतो आपण, छोट्या रस्त्याने आलो असतो. मित्रांनो फायनली आपण लोणावळ्याला पोचलो आहे. जसंच लोणावळ्याला पोचलो तसंच लक्षात आलं माझ्या, लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. कारण एवढी गार हवा सुटली आहे ना आता, एकदम थंडी वाजायला लागली. असं वाटतं काहीतरी 10-15 टेम्परेचर असेल इकडचं. लोणावळ्यामध्ये कधीसुद्धा या, अशीच थंडी भेटेल तुम्हाला. मस्त आहे. इकडे जे राहतात ना लकी आहेत ती लोक. मेन लोणावळा मार्केटमध्ये आलो आपण. पाटी टायगर हिल पॉईंटला जायचा रस्ता होता. बघू शकता हे मेन लोणावळा मार्केट. रात्रीचे ओके मित्रांनो, तर इकडून ना आय थिंक आपल्याला राईड घ्यायचा आहे पुढून. तर बघतो कुठे. बघा हा राईड घ्यायचा आपल्याला. मित्रांनो फायनली पुण्याला पोचलो आपण. फायनली पुणे 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 पुणे. काय तर इकडे थांबलेलो हायवेवर थोडंसं. आता ब्रेक घेतलेला एक. इकडे बघा सगळी दुकानं चालू असतात पुण्यामध्ये. आपण पुणा. मित्रांनो अजून एक टनल आलेला आहे समोर. या टनलचं नाव आहे, एक मिनिट सांगतो. बघू शकता कर्जत टनलमध्ये आहे आपण आता. तर सेकंड फ्यूल ब्रेकसाठी थांबलो आता. बघू शकता इकडे दिसतंय. बघूया. चला पेट्रोल टाकलं आहे 879चं. इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे इकडे. फायनली आपण गावामध्ये आलेलो आहे. पाठी इकडे वीरधरण आहे, अंधारात दिसत नाही त्यामुळे मी कॅमेरा ऑनच नव्हता केला. ओके मित्रांनो बघू शकता आपण आता शेताकडे चाललो. तर असंच आलेलो शेताकडे.
काय दरवर्षी गावी आल्यावर शेताकडे जाऊन यायचं जरा बरं वाटतं. चला तर गोप्रोमध्ये किती ब्लॉग रेकॉर्ड झाला माहीत नाही. हा दुसरा दिवस, हा सुट्टी काढून आपण गावी आलो आहे. चला बघूया आता. तर इकडे पूजेला आलं आपण आपल्या घराच्या. काकाचं घर आहे. इकडे बघा कोण सूत्रधार तू विश्वाचा तुझे गुढज्ञान तालगतीचे फिरविशी चक्र ते त्यांच्या माग पुढं पाथाच्या माग तुम्ही आपले हात कुठपर्यंत आहे? ठीक आहे. हा मग तिथपर्यंत मी इकडून काय ठेवले जी नाही. पाणी संपलं का? पाणी संपलं का? हा संपू. हात धुवून टाका. तांबे घे तिथला हात. तांबे घे भरून तिथं बॅग मधला या इकडे मत सोडून पाणी तू उशिरा टाका नाही तर मग उसात टाकायला आमचा हात करून लांबा जोरा इथे तुळशी बनव. तिथे थांबा. या पाहिजे बरोबरच्या या जोडून फोटो काढा. पूजा ह्या कोपऱ्यावर चौकटीच्या आणि ह्या कोपऱ्यावर हळदी कुंकू हे बोट लावले त्याच्यावर हळदी कुंकू पूर अशी ठेवायची. तुळशी घ्या एक फुल ठेवा त्याच्यावर. एक फुल भरपूर हा घ्या. आता स्वस्तिकाची पूजा करा. म्हणजे द्वार देवताभ्यो नमः. नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं मग्धस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूतं ओके मित्रांनो, 5 दाखवतो. आता पुढे ब्लॉग नाही करा. हा ब्लॉग इकडेच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच रायडिंग मोटो ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करून जावा. असेच व्हिडिओ येत राहतील. चला बाय बाय. स्टे ट्यून्ड. That shit ain't no average.